खरंच अंगावर काटा मारायला लागलाय। तर या लोकांचं एवढं नशीब आहे आणि त्या पूर्वीच्या देखील लोकांचं एवढं नशीब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळी या परिषदेमध्ये विचार ऐकायला मिळाले। खरंच तुम्हाला एवढं भारी वाटेल इथं आल्यावर। इथेच उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषद घेतली। भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याच गोष्टी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या परिषदेच्या 15 ठरावामध्ये पाहायला मिळतात। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माणगाव ज्या ठिकाणी माणगाव परिषद झाली त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। हे ऐतिहासिक ठिकाण आपल्याला दाखवतो। या परिषदेत अस्पृश्यता निवारण आणि दलित हक्कासाठी इथे लढा उभारला गेला। तरी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेतृत्व करण्याची सुरुवात ही इथूनच झाली। ही एक ऐतिहासिक सामाजिक सुधारणा परिषद होती। इथेच उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषद घेतली। याच ठिकाणी ते उभे राहून त्यांनी त्यांचं भाषण दिलेलं की अस्पृश्यता निवारण्याची जी चळवळ होती ती इथूनच चालू केली। तरी या गावचे पाटील अप्पासाहेब पाटील यांची आपण थोडक्यात माहिती विचारूया। जय भीम। 21-22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव परिषद संपन्न झाली होती। आणि या माणगाव परिषद निमित्त छत्रपती शाहू महाराजांचे पोलीस पाटील म्हणून कोल्हापूर संस्थानातील अप्पासाहेब ददगोंडा पाटील हे माणगाव गावच्या परिषद संपन्न होण्यासाठी प्रमुख संयोजक होते। माणगाव परिषदेबद्दल आपण दादांना थोडक्यात माहिती विचारूया। जय भीम। माणगाव परिषद ही अत्यंत महत्त्वाची अशा पद्धतीची ऐतिहासिक परिषद आहे। कारण ही जी परिषद झाली आणि ह्या परिषदेमध्ये जे ठराव झाले, जे 15 ठराव होते, त्या 15 ठरावांवर आधारितच बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुढचं जे आंदोलन होतं किंवा जी चळवळ होती ती पुढे सुरू झालेली दिसते। आणि हा चळवळीचा प्रवास हा भारतीय संविधानापर्यंत घेऊन पोहोचलेला आपल्याला दिसून येतो। कारण भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याच गोष्टी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या परिषदेच्या 15 ठरावामध्ये पाहायला मिळतात। हे फार मोठं वैशिष्ट्य हे या माणगाव परिषदेचं आहे। या माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ठराव केलेले आहेत। ते ठराव हे असे इथे रेखीव आखून या ठिकाणी लावलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लंडनमध्ये जे लंडन हाऊस होतं त्याचीच प्रतिकृती इथे या माणगाव गावात साकार केलेली आहे। हे बघा,